पाठ 6. नोकरशाही. तुम्ही वर्तमानपत्रे किंवा टीव्हीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, वित्त सचिव, विभागीय आयुक्त अशा काही पदांबद्दल वाचले किंवा ऐकले आहे, हो ना? मग हे कोण आहेत? त्यांचे काम काय? त्यांची नेमणूक कोण करते? तर हे सर्व शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकारी असतात. शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा असते. ती नोकरशाही म्हणून ओळखली जाते. अगदी वरपासून पाहायला गेलं तर कोणत्याही देशातील शासन संस्थेला मूलभूत अशी 2 प्रकारची कार्य ही पार पाडावीच लागतात. एक, देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षा विषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे. 2, नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, की ज्या योगे त्यांना आपला व समाजाचा विकास साध्य करता येईल. यापैकी पहिल्या कामासाठी जी यंत्रणा असते ती लष्कर सेवा व दुसऱ्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली जाते. त्यास आपण सनदी सेवा किंवा नोकरशाही असे म्हणतो. संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. शासनाची कामे विविध खात्यांकडून पार पाडली जातात. प्रत्येक खात्याचा एक मंत्री असतो व तो त्या खात्याचा राजकीय प्रमुख असतो. मंत्र्यांच्या खात्याचे सचिव आवश्यक ती तज्ञता किंवा योग्य सल्ला देतात. हे सचिव सनदी सेवेतून नेमले जातात. लोकांची इच्छा आणि प्रशासकीय तज्ञता यांचा समन्वय अशा प्रकारे संसदीय पद्धतीत साधला जातो. आता या नोकरशाहीचे स्वरूप कसे असते ते आपण पाहू. कायमस्वरूपी यंत्रणा. दर निवडणुकानंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकते, परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली नोकरशहा बदलत नाही. तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. कर गोळा करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणे, ही कामे नोकरशाही सातत्याने करत असते. राजकीय दृष्ट्या तटस्थ. कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येवो, त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. त्या संदर्भात सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही. एखादा पक्ष निवडणूक हरल्यामुळे सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर येते. पहिल्या सरकारची काही धोरणे हे नंतरचे सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे अपेक्षित आहे. अनामिकता. अनामिकता म्हणजे एखाद्या धोरणाचे यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप अनामिक ठेवणे होय. म्हणजेच आपल्या खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवणे ही मंत्र्यांची जबाबदारी असते. एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम कारभारालाही मंत्र्यांनाच जबाबदार धरले जाते. सनदी सेवकांवर जाहीर टीका होत नाही. संसद ही खात्याच्या गैरव्यवहारासाठी मंत्र्यांना जबाबदार ठरते. या संदर्भातील उत्तरदायित्व मंत्री स्वतः घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात. आता आपण बघूयात नोकरशाहीचे महत्त्व. नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात आणि त्यामुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभते. स्वातंत्र्योत्तर काळापासून जे अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले त्याची अंमलबजावणी नोकरशाहीने प्रभावीपणे केली आहे. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे एक कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने ते धोरणांच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहे.
आपण नोकरशाहीकडे समाज परिवर्तनाचे एक साधन म्हणून पण बघू शकतो. स्त्री सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठीच्या योजना इत्यादींबाबतीत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते आणि या धोरणांच्या अंमलबजावणीतून सामाजिक बदल घडून येतात. नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका असते. राखीव जागांचे धोरण राबवल्याने अनेक दुर्लक्षित समाज घटक आता मुख्य प्रवाहात आले आहेत. निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढला आहे. त्यामुळे समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतशील कायदे व धोरण यांची आवश्यकता असते, तशीच नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाचीही असते. आता या भारतात सनदी सेवांचे प्रमुख 3 प्रकार आहेत. 1. अखिल भारतीय सेवा. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS, भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS आणि भारतीय वन सेवा म्हणजे IFS यांचा यात समावेश होतो. 2. केंद्रीय सेवा. या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा म्हणजेच IFS, भारतीय महसूल सेवा म्हणजेच IRS इत्यादींचा त्यात समावेश होतो. 3. राज्यसेवा. या राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षांमधून निवडले जातात. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करते. नोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची संधी दिली आहे. मंत्री व सनदी सेवक यांच्यात समन्वय असतो का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मंत्री व खात्यातील सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदांवरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारे असतात यावर त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देतात. सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे माहितीवर संपूर्ण नियंत्रण असते. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी नोकरच सांगू शकतात. धोरणांच्या यश किंवा अपयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो.